आपल्या मुलामध्ये काय गुण आहे, आपला मुलगा उपजत कोणते गुण त्याची जोपासतो आणि त्या पद्धतीत शाळा त्याला कशा पद्धतीत अजून पुढे घेऊन जाते आणि त्याला आपण कशा पद्धतीने पुढे घेऊन गेलो पाहिजे, अशा पद्धतीने आज आपण त्याचा कार्यक्रम बघायला आलो आहे. सगळे छोटे माझे बाळगोपाल चिमुकले त्यांचा कार्यक्रम आज आम्ही बघतोय किंवा मी मागच्याही वर्षी आलो होतो, याही वर्षी आलो, भविष्यातही मी येत राहील कायम. कारण मला अशा पद्धतीने संघर्षातून नवीन पिढी घडताना पाहताना आनंद वाटतो. मी तुमच्या आमच्यातला सगळ्यात सर्वसामान्य कुटुंबातला व्यक्ती तुमच्या आशीर्वादाने आज इथे बोलायला उभा आहे. आमदार म्हणून तुम्ही दुसऱ्यांदा मला संधी दिली, त्याच्यामुळे संघर्ष काय मला चांगलं माहिती आहे. डॉक्टर बोतोडेंना संघर्ष काय माहिती आहे, आमच्या ताईंना संघर्ष काय माहिती आहे, मासोडे सरांना संघर्ष काय माहिती आहे. ताईंनी एक विषय सांगितला तो मला खऱ्या अर्थाने आवडला आणि एक विषयात थोडी सुधारणा करू इच्छितोय की मुलांनी ग्राउंडवर असलं पाहिजे. कारण ते फिजिकल टीचर आहे, त्यांचं म्हणणं अतिशय बरोबर आहे, पण मुलांनी ग्राउंडवर असलं पाहिजे हे फक्त शाळेचं जबाबदारी नाही आहे, तुमची आमची सगळ्याची जबाबदारी आहे. पाल्यांची, पालकाची आणि खऱ्या अर्थाने आमच्या जिजाऊ महासाहेबांची, ज्यांनी त्यांना चरित्र आणि कॅरेक्टरमध्ये टाकलं, त्यांची जबाबदारी आहे की ते तासभर तरी मोबाईल सोडून ते फिजिकल गेम खेळले पाहिजे. त्यांनी अशा पद्धतीने नियोजन आपण केलं पाहिजे, तर आज सदृढ एक चांगली पिढी आपल्याला पुढे उभी करता येईल. तुम्ही आपण बघितलं असेल आपल्या आजूबाजूला अनेक आजारांनी थैमान घातलंय, आता नवीन नवीन आजार येत आहे आणि त्याच्यामध्ये तो मानसिकतेची स्थिती चांगली जरी असेल तरी फिजिकल तो जर ग्राउंडवर राहिला तर त्याला दिवसभराची एनर्जी मिळत असते. आणि आपल्या शाळेचं नावच प्ले स्कूल आहे, म्हणजे आपण खेळता खेळता शिकतोय. खेळणे खूप महत्वाचे, स्कूल त्याला पुढे घेऊन जाते. आमच्या ताई त्याच्यासाठी प्रोत्साहन करताय, पण तुम्ही त्या दृष्टिकोनातून आपल्या महिला भगिनीने प्रयत्न करावे. आपले मुलं सदृढ झाले पाहिजे. आपल्याकडे आता 2-2, 3-3 जिम आहे, जिम्समध्ये गेले पाहिजे, क्रिकेट खेळले पाहिजे किंवा अन्य मैदानी खेळाच्या माध्यमातून भविष्यात त्यांना खूप चांगल्या पद्धतीमध्ये त्यांचं तिथे करिअर करता आलं पाहिजे. आज त्यांची आपण या व्यासपीठावर त्यांचे अनेक नृत्य असतील, त्यांचे सॉंग्स असेल, त्यांचं गायन असेल किंवा अनेक सगळ्या गोष्टी आपण त्यांच्या इथे पाहणार आहे. त्यांना आपण चेअरअप करतोच आहे, पण भविष्याच्या दृष्टिकोनातून त्यांच्यामधला असलेल्या कलागुणाला वाव देऊन भविष्यात तेवढंच फोकस करण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न केला पाहिजे. कारण आज सगळ्याच विषयावर वेगवेगळ्या पद्धतीमध्ये आपण जातोय. पूर्वी आपण एखाद्या आजार आला तर एखाद्या जीपीकडे जात होतो, म्हणजे जनरल प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरकडे जात होतो. आपण आता कान दुखला तर ENT सर्जन ENTकडे जातो. हृदयाचा प्रॉब्लेम आला तर तशा पद्धतीत आपण एखाद्या फिजिशियनकडे जातो. तसं आपल्याही मुलामध्ये आपण आता ते ओळखलं पाहिजे की याला कोणत्या परिस्थितीमध्ये आपण उभं केलं पाहिजे. शाळा, त्याचे शिक्षक आणि ही मंडळी ओळखतच आहे, पण खऱ्या अर्थाने पालकांचंही काम आहे, त्या दृष्टीने आपण पुढे गेलं पाहिजे. आपल्या सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आणि खास करून आमच्या मासोडे सरांना त्यांच्या टीमला शुभेच्छा देतो की भविष्यात त्यांच्या हातून खूप चांगल्या पद्धती पिढी घडो आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या सगळ्या संघर्षात त्यांना यश देव. आई मुक्ताईच्या कृपेने त्यांना उत्तरोत्तर प्रगती देव अशी आशा बाळगतो, प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.